नमस्कार मुलांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता 9वीच्या मुलांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, कालपर्यंत आपण पाठ 4 GIP रेल्वे हा पाठ अभ्यासलेला होता. आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. आज आपण कविता 5वी व्यायामाचे महत्त्व ही कविता अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्यायामाचे महत्त्व ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक महान संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या गोष्टींना विरोध करणारे एक परखड संत होते. त्यांनी समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ जगाला दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. त्यांच्या या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव होते माणिकपंत बंडोजी ठाकूर. त्यांनी अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी अनेक पुस्तके लिहिली. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी त्यांनी कळकळीचे आवाहन केले. त्यांनी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा गीता हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि खेडोपाडी आजही ग्रामगीता या ग्रंथाचे आदराने वाचन केले जाते. त्या प्रस्तुत कवितेत त्यांनी व्यायामाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माणसाच्या जीवनात व्यायाम असेल तरच तो माणूस निरोगी राहू शकतो. या कवितेद्वारे त्यांनी माणसाच्या जीवनातील व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले आहे. तर प्रथम आपण कवितेचे गायन करूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपना, अन्नपचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. इथे व्यायामाचे महत्त्व सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे. हे सूत्र म्हणजे महत्त्वाचा विचार. हे सूत्र कायम ध्यानात ठेवा. आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा शत्रू आहे. त्याला तुमच्या जीवनात स्थान देऊ नका. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. पुढे तुकडोजी महाराज सांगतात, व्यायाम न करता जर आपण सात्विक आहार जरी केला, सात्विक भोजन जरी आपण जेवलो, तरी ते भोजन विष बनून शरीराला विकार देते.
व्यायाम केला की पोटातला अग्नी प्रज्वलित होऊन अन्न सहज व छान पचते. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायाम केला आणि आपण कोणत्याही प्रकारचे भोजन केले तरी ते सहज गतीने पचते. व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे अंगी राहे तरतरी. इथे तरतरी म्हणजे स्फूर्ती आणि जडत्व म्हणजे स्थूलपणा. व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. व्यायाम केल्याने अंगात उत्साह संचारतो, शरीरात स्फूर्ती येते, शरीर टवटवीत प्रसन्न राहते, शरीरातील शक्ती कार्य करण्यास उत्सुक असते. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपणा. व्यायामामुळे शरीरातील रक्तवाहिन्या उत्तम राहतात, बुद्धीचा कस वाढतो, बुद्धीची क्षमता वाढते, ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा टिकून राहतो. आपल्याला नवनवीन युक्त्या सुचतात, नवनवीन विचार आपल्या मनामध्ये जन्म घेतात. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामामुळे आपले स्नायू सशक्त होतात. व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. व्यायामाहिना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. आणि जर आपण व्यायाम केला नाही तर पित्त, कफ व वात हे त्रिगुण दोष शरीरात वाढतात आणि शरीरात हे दोष वाढल्यामुळे ते आपल्या शरीराला जर्जर करतात. जर्जर म्हणजे जीर्ण, क्षीण, अशक्त करतात, अत्यंत हैराण करतात. शरीराला विविध व्याधी, विविध आजारांचे निमंत्रण मिळते आणि आपले शरीर हैराण होते. मुलांनो, यापुढील या कवितेचा उर्वरित पद्यांश आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासूया. मुलांनो, व्यायाम केल्यामुळे काय काय होते, व्यायामाची आवश्यकता का आहे किंवा व्यायाम केल्याचे फायदे कोणते आहेत, हे तुम्ही या कवितेतील काही कडव्यांच्या आधारे शिकलेले आहात आणि त्या आधारे हा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. खालील आकृतीबंध पूर्ण करा आणि हा आकृतीबंध तुम्हाला पूर्ण करायचा आहे. वहीमध्ये हा आकृतीबंध उतरवून घ्या आणि त्याची उत्तरे लिहा. धन्यवाद.